यंदापासून म्हणजे 2026-27 पासून इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि 6वी साठी नवीन पुस्तके बाजारात येणार आहेत। तेव्हा विद्यार्थी व पालकांनी नवीन पुस्तके घेण्याची घाई मात्र नक्कीच करू नये, कारण चालू शैक्षणिक वर्षापासून 2026-27 पासून या 4 इयत्तांचे अभ्यासक्रम बदलणार आहेत। तेव्हा विद्यार्थी व पालकांनी याची विशेष नोंद घेणं गरजेचं आहे। काय न्यूज आहे ते आपण पाहूया। दुसरी ते चौथी व 6वी साठी यंदापासून नवीन पुस्तके बाजारात येणार आहेत। पालकांनी विशेष खबरदारी घ्यावी। नवीन शैक्षणिक धोरण बालभारतीच्या नोंदवह्या आता बंधनकारक असणार आहेत। कोणासाठी बंधनकारक आहेत ते आपण पाहणार आहोत। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अभ्यासक्रमामध्ये मोठे बदल केले असून शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी व 6वीची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित केली जाणार आहेत। महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती मार्फत या संदर्भातील अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे। विशेष म्हणजे इयत्ता 5वी, त्याचप्रमाणे 7वी, 9वी आणि 11वीच्या सध्याच्या पाठ्यपुस्तकांचे 2026 हे शेवटचे वर्ष असणार आहे। आपण पाहिलंय की दुसरी, तिसरी, चौथी आणि 6वीचा अभ्यासक्रम बदलणार आहे, परंतु इयत्ता 5वी, इयत्ता 5वी, 7वी, 9वी आणि 11वी या 4 इयत्तांचे हे शेवटचे वर्ष असणार आहे। म्हणजे 2026 हे त्याचं शेवटचं वर्ष आहे। पुढच्या वर्षी या 4 इयत्तांचे अभ्यासक्रम बदलणार आहेत, याची पालकांनी नोंद घ्यावी। नवीन शैक्षणिक वर्षात इयत्ता दुसरी ते 6वी साठी विद्यार्थ्यांसाठी बालभारती, गणित, माय इंग्लिश बुक आणि सामान्य विज्ञान यासारखी सर्व प्रमुख विषयांची पुस्तके नवीन अभ्यासक्रमानुसार उपलब्ध होतील। या सगळ्या इयत्तांना दुसरी ते 6वी, फक्त 5वी वगळून, 5वी सोडून या 4 इयत्तांसाठी सर्व पुस्तके नवीन अभ्यासक्रमानुसार उपलब्ध होणार आहेत। इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी शिकू मराठी आनंदाने आणि इतर माध्यमांसाठी करू मैत्री मराठीशी ही मराठी भाषेची पाठ्यपुस्तके अनिवार्य करण्यात आली आहेत। 5वी, 7वी, 9वी, 11वीचे अभ्यासक्रम पुढील वर्षापासून बदलणार असल्याने चालू वर्षात या पुस्तकांची खरेदी आवश्यकतेनुसारच करण्याचे आवाहन विक्रेते व संस्थांना करण्यात आलेले आहे। तेव्हा विद्यार्थ्यांनी पालकांनी नोंद घ्यावी। दुसरी, तिसरी, चौथी, 6वीचा सिलेबस बदलणार आहे आणि पुढील वर्षी 5वी, 7वी, 9वी आणि 11वीचा सिलेबस बदलणार आहे, याची विशेष नोंद विद्यार्थ्यांनी पालकांनी घेणं आवश्यक आहे। आता पुढे पहा, प्रात्यक्षिक नोंदवह्या बंधनकारक आहेत। कोणासाठी आहेत ते पाहूया आपण। इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी बालभारतीने तयार केलेल्या प्रात्यक्षिक नोंदवह्यांचा वापर करणे आता बंधनकारक असेल। बालभारतीने प्रात्यक्षिक नोंदवह्या तयार केल्या आहेत, त्याचा वापर बंधनकारक आहे। कोणत्याही शैक्षणिक संस्थेने विद्यार्थ्यांवर खाजगी प्रकाशनांच्या नोंदवह्या खरेदी करण्यासाठी सक्ती करू नये असे स्पष्ट निर्देश बालभारतीच्या संचालिका अनुराधा ओक यांनी दिले आहेत। स्वाध्याय पुस्तिकावर 40% सूट देण्यात आली आहे। 8वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी तज्ञांनी तयार केलेल्या दर्जेदार स्वाध्याय पुस्तिकांच्या किमतीवर 40% सवलत जाहीर करण्यात आलेली आहे। तर इयत्ता 6वी साठी हिंदी सुलभ भारती, सुगम भारती यासारखी काही पर्यायी पुस्तके जुन्या अभ्यासक्रमानुसारच पुनर्मुद्रित स्वरूपात उपलब्ध करून दिली जाणार आहेत। तर अशा प्रकारे अति महत्त्वाची न्यूज विद्यार्थी व पालकांसाठी आपण पाहिली। ज्या इयत्तांचे अभ्यासक्रम चालू वर्षी बदलणार आहेत त्यांच्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार दर्जेदार व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आपण टाकणार आहोत। तेव्हा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढील अपडेट्स, पुढील व्हिडिओज तुम्हाला लवकरात लवकर प्राप्त होतील। तर चला पुन्हा एकदा भेटूया अशाच एका व्हिडिओ सोबत। तोपर्यंत नमस्कार। थँक्स फॉर वॉचिंग।